आणि आता 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या आपण बघूयात। महाराष्ट्र केसरीत पंचांनी दिलेल्या निकालाची चौकशी होणार आहे। चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा निर्णय। महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या आणि अन्यथा उपोषण आपण करणार आहोत। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटलांचा हा इशारा आहे। पनवेल जवळील कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशांनी केलेला हल्ला वाचवण्यासाठी आता पळत असतानाच एका पर्यटकाचा दगडावर पडून मृत्यू झालाय। संदीप पुरोहित असं मृत्यू पर्यटकाचं नाव आहे। बेळगावमध्ये रिक्षा चालकाच्या मारहाणीमुळे गोव्याच्या माजी आमदाराचा मृत्यू। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। लहू मामलेदार असं मृत माजी आमदाराचं नाव आहे। बेळगावच्या घाडे बाजार या परिसरातली घटना आहे। कल्याण डोंबिवलीमधील उंबर्डे गावातील हळदी समारंभामध्ये बंदूक घेऊन डान्स केल्याचा प्रकार समोर आला। पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नर्स असलेल्या तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या करून तरुणीची मृतदेह जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हल्ला प्रकरणामध्ये मृत तरुणीच्या प्रियकराला अटक झाली आहे। अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपीला ठोकल्यात बेड्या। नागपूरमधल्या जरीपटका पोलिसांची कारवाई आहे। आशिष चौधरी असं आरोपीचं नाव आहे। आरोपीकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। त्यांनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानंच अभिषेक केला जाणार आहे। शिळेची झीज रोखण्यासाठीचा हा निर्णय आहे। शुद्ध ब्रँडेड तेलच शनिदेवाला वाहण्याचा देवस्थानचा निर्णय। तुळजाभवानी देवीचा गाभारा रामभरोसे। मुख्य गाभाऱ्यात तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार। तडे गेलेल्या शिळांना काचा चिटकवल्याचा प्रकार। शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये कोल्हापूरमधून राज्यव्यापी एल्गार। 20 फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी बैठक। काँग्रेसचे नेते सतेज पाटलांच्या नेतृत्वात शक्तीपीठ विरोधामध्ये चर्चा होणार आहे। मालेगावच्या चाणकापूरमधून धरणातून गिरणा डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडलं। अतिरिक्त पाण्यासाठी शेतकऱ्यांचं पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। वाढवण बंदरामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असुरक्षित असल्याचा आरोप आहे। SC/ST अस्तित्व विकास समितीचा 5 मार्ग नाक्यावर तीव्र आंदोलन। भंडाराच्या महामार्गावर खड्डे मुक्तीच्या मागणीसाठी आंदोलन। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांच्या नेतृत्वात आंदोलन। खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। सांगलीच्या शिराळ्यामधील मणदूरजवळ चांदोली प्रकल्पग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आंदोलकांची भेट। आंदोलकांच्या मागण्या शासनानं पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। बीडच्या वडवणी तालुक्यामधील अनेक गावात विजेचा लपंडाव। संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला घातले हात। नागरिकांचा गांधीगिरी आंदोलन। जळगावच्या अंमळनेर शहरात अतिक्रमणावर नगर परिषदेकडून कारवाई। रस्ता तयार करण्यास अडथळा ठरणारं अतिक्रमण काढलं आहे। हर्षवर्धन पाटलांची इंदापूरमधील शरद कृषी महोत्सवाला भेट। यावेळी त्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली आहे। जळगावच्या रावेरमध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांकडून घरात कापसाची साठवणूक। तापमानामध्ये वाढ झाल्यानं कापसाची आर्द्रता घटून वजन कमी झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बीडच्या आष्टीमधील भातोळीमध्ये 5 एकरवर शेतकऱ्याकडून केळीची लागवड। अवघ्या 9 महिन्यामध्ये 175 टन केळीचं उत्पन्न आहे। शेतकऱ्याला केळीमधून 30 लाख रुपयांचं उत्पन्न। सध्या या केळीची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड्यामधील बाजारपेठेत मोसंबीच्या दरामध्ये वाढ झाली। पुढील आठवड्यामध्ये दर आणि आवक दोन्ही वाढणार असल्याचा अंदाज आहे। मोसंबीला प्रति टन 14 ते 20 हजारांचा दर आहे। द्राक्षाला व्यापारी चांगला भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून द्राक्षाची विक्री सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा नफा मिळतोय। भंडारा जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही प्रलंबित आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ। राज्यात सोयाबीनची 11 लाख टन खरेदी। अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त आहे। पणन विभागाची माहिती। नांदेडमध्ये 13,54,662 क्विंटलची सोयाबीन खरेदी। 5 एजन्सीद्वारे 35 केंद्रावर सोयाबीनची खरेदी।
नांदेड जिल्ह्यात यंदा गव्हाच्या लागवडीमध्ये मोठी घट. गव्हावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महागडी औषधांची फवारणी, त्यामुळे उत्पादन घटलंय. शेतकऱ्यांचा कल आता इतर पिकांकडे आहे. टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घट. टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलो दर. शेतकरी चिंतेत आहेत. हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची पसंती आता कांदा बीज उत्पादनाकडे. जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून कांदा बीज उत्पादनाची लागवड. शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता. भोर आणि रायगड तालुक्यामधील महसूल विभागाकडून स्वच्छता अभियान. पुण्याच्या मनसरमधील आवटे महाविद्यालय शिवजयंतीनिमित्त प्लास्टिक मुक्त गड किल्ले स्वच्छता मोहीम राबवणार आहे. इतिहास विभागाचे विद्यार्थी नारायणगडावर स्वच्छता मोहीम राबवतील. पोहरादेवीत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना सेवा पुरस्कार. यावेळी संजय राठोड, इंद्रनील नाईक यांची हजेरी. वाशिममध्ये पोहरादेवीत संत सेवालाल महाराज जन्मोत्सव. इथं हजारो भाविकांची उपस्थिती. यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. 7 फेब्रुवारीपासून दररोज भव्य शोभायात्रेचं आयोजन. बीडमध्ये सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. बैलगाडीतून बंजारा तांड्यावर मिरवणूक. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील नायगावमध्ये उपसरपंचपदी प्रमिला पाटलांची निवड. प्रमिला पाटलांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामस्थांचा जल्लोष. सांगलीमध्ये 2 जीबीएस बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जीबीएसची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजमधल्या रुग्णालयात मृत्यू झाला. नागपुरात जीबीएसचा पहिला बळी. रुग्णाच्या चेहऱ्यावर पक्षघात आणि श्वसनक्रियाही झाली होती प्रभावित. 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. जळगावच्या सराफा बाजारामध्ये आता चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर गेले. गेल्या 2 दिवसांमध्ये चांदीच्या दरात 3,000ची वाढ झाली. चांदीचे दर 98,300 रुपयांवर, तर सोन्याच्या दरात देखील वाढ झाली असून प्रतितोळा दर आता 86,300 रुपयांवर आहे. अग्निसुरक्षा नियमांचं भंग. नागपूरमधल्या मेडिट्रिना रुग्णालयाला महानगरपालिकेची नोटीस. रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचाही मनपाचा इशारा आहे. धाराशिवमधील काही फटाके कारखाने प्रशासनाच्या रडारवर. फटाका कारखान्यामधील स्फोटानंतर महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. परवानगी नसताना अनधिकृत वीज कनेक्शन असलेले फटाके कारखाने प्रशासनाकडून सील. नाशिकच्या मुंबई नाका परिसरामधील हायवेच्या सर्व्हिस रोडवर म्हशीचे गोठे आणि यामुळे रस्त्याचं विद्रुपीकरण. शहराच्या मध्यवर्ती परिसरामध्ये असलेलं अतिक्रमण पालिकेला का दिसत नाही, यामुळे प्रश्न आहे. परभणीच्या धार रोड येथील डम्पिंग यार्ड अवैधरित्या सुरूच आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी दोघांना अटक. वाराणसीमधून दोघे ताब्यात. 2,42,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या सायबर पोलिसांची कारवाई. रावेर तालुक्यामधील सावखेड्यामध्ये बुवा महाराजांच्या यात्रा महोत्सवाचं आयोजन. या यात्रा महोत्सवाला 130 वर्षांची परंपरा आहे. बुवाजी महाराज संस्थानच्या वतीनं यात्रेची तयारी. जेजुरीमधील खंडोबाचा गाभारा द्राक्षांनी सजलाय. नाशिक जिल्ह्यातील भक्त रतन उशीर यांच्या वतीनं द्राक्षांची आरास अर्पण. श्री खंडोबा देवस्थानचे पुजारी आणि सेवेकरांनी केली सजावट. सांगलीच्या बहादूरवाडीचे ग्रामदैवत पीर बदरुद्दीन बाबांचा उरूस उत्साहात साजरा. उरुसाला भाविकांची मोठी गर्दी. उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. नांदेडमध्ये पार पडली राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा. राज्यातील 18 संघांच्या माध्यमातून 300 कलाकारांनी सादर केली लोकनृत्य. वसईच्या सुरुची बागजवळ वणवा पेटून आग लागल्याची घटना. या नव्यानं आगीमध्ये सुरुची झाडं मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेत आणि या प्रकरणी तपास करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी आहे. हवामान बदलामुळे भंडाऱ्यातील भाजीपाल्याच्या पिकावर रोगाचं सावट आहे. रोगाईमुळे धान पिकं फसतं आणि शेतकरी आर्थिक संकटात.